नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अतिवृष्टीमुळे उरणमधील घरांची पडझड, रस्ते पाण्याखाली, झाडे उन्मळून पडली। न्हावाशेवा पोलीस ठाण्यात शिरलं पाणी। मागील 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा तडाखा उरण तालुक्याला बसला असून रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे। रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालकही बेजार झाले आहेत। झाडे उन्मळून पडली असून जागतिक कीर्तीच्या JNPA बंदराची व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी मेहनत घेणाऱ्या न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे। त्यामुळे पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। उरण तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून मागील 3 दिवसापासून या कोसळणाऱ्या पावसामुळे रानसई, मोठी जुई, पिरकोण, चांजे, जासई, सारडे, कोपरोली, चिरनेर या ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशांची कौलारू घरे पडल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले असून उरण महसूल विभागाच्या माध्यमातून सदर नुकसानी संदर्भात पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे। उरण JNPA बंदराला जोडणारे नवी मुंबई पनवेल शहराकडील रस्ते पाण्याखाली गेल्याने व झाडे उन्मळून पडल्याने वाहन चालक, प्रवासी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे। तसेच जागतिक कीर्तीच्या JNPA बंदराची व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी मेहनत घेणाऱ्या न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली असल्यामुळे पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।